पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरक्षणात ऐनवेळी बदल करण्यात आलाय, त्यामुळे निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। नव्याने झालेला बदल हा प्रभाग क्रमांक 30 आणि 19 मधील 4 जागांच्या आरक्षणात झालाय। मात्र यामुळे इच्छुक आणि समर्थक यांच्यामध्ये रोष निर्माण झालाय। आक्रमक पवित्रा घेत त्यांनी निवडणूक विभागाचे प्रमुख सचिन पवारांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत। पाहूया। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग 30 आणि प्रभाग 19 यामधल्या 4 जागांचं आरक्षण बदललं, त्याच्यामुळं निवडणूक आयोगावरतीच प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे आणि तिथल्या इच्छुकांसह समर्थकांनी सुद्धा एकच गदारोळ माजवलेला आहे। कारण इच्छुकांनी मोठी तयारी केलेली होती आणि 6 दिवसानंतर हे आरक्षण बदलल्यामुळं साहजिकच त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे। काय नेमकी तुमची मागणी आहे? आता आम्ही यावरती तीव्र शब्दात निषेध नोंदवतो, हरकती नोंदवतो। त्याचप्रमाणे आपल्या येथील जे उपायुक्त आहेत, जे आता काम पाहत आहेत निवडणूक विभागाचं, त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। एवढं एक्सपिरियन्स माणूस या पदावर इथं काम करत असताना त्यांच्या समोर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। विशेष म्हणजे 10 तारखेला त्यांनी रंगीत तालीम घेतली, प्रशिक्षण सगळ्या लोकांना दिलं आणि असं असताना सुद्धा 11 तारखेमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्यात। आता आम्ही जर त्यांच्याशी संवाद साधला असता, आम्हाला त्यांनी अशी उत्तरं दिली की आमच्या 13 आम्हाला चिठ्ठ्या काढायच्या होत्या, आम्ही 11च काहीतरी काढल्या। 11 चिठ्ठ्या काढण्याचा अधिकारी निर्णय तो तुम्ही घेतलेला आहे, तो नागरिकांनी घेतलेला नाही। एकदा तुम्ही सगळ्यांसमोर जर आरक्षण सोडत डिक्लेअर केली, म्हणजे मला वाटतं पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासातली पहिलीच घटना असेल की ज्याच्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा असा परत बदललेला आहे। पण ते नियमानं केलं असं सांगतायत। मला वाटतं नियमाने म्हणण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी जबाबदार चुकलेला आहात। 11 तारखेला आपण झोपेत होतो का स्वप्नात होतो? स्वप्नातून उठल्यानंतर ज्या वेळेस एखादा जिवंत माणूस मृत घोषित करता, अशा प्रकारची घटना निवडणूक आयोगाकडून घडलेली आहे। मला वाटतं ज्यावेळेस इच्छुक सर्व तयारी करतात, कामं करतात, त्यांच्या अपेक्षावरती पाणी फिरलेलं आहे आणि ह्या सगळ्यावरती तुम्ही त्याचं पाणी फिरल्यावर तुमचा कुठेतरी त्याच्यावरचे दोष आमच्यावर सारताय आणि दुसऱ्याचं कुठेतरी तुम्ही पांघरताय। अशा प्रकारे ह्याच्यामध्ये मी तर म्हणतो कुठेतरी मोठा आर्थिक घोटाळा आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी घडलेलं आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी मोठं शिजून आलेलं आहे। बघा, ज्या वेळेस सर्वांच्या समोर, सर्व नागरिकांच्या समोर जेव्हा सोडत झाली होती, त्या सोडतीची जी हरकत घ्यायची ती तारीख कालपासून सुरू झाली होती। मला हे सांगा, जर हरकत आलीच नाही, त्यांनी परस्पर सोडत कशी काय चेंज केली आहे? आम्हाला तर असं वैयक्तिक आमचं म्हणजे पूर्ण असं याच्यात असं वाटतंय की याच्यामध्ये त्या अधिकाऱ्यांनी काहीतरी आर्थिक व्यवहार झालेला असणार आहे, त्याच पद्धतीने किंवा कोणाचा दबाव असेल, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या नेत्याचा आहे, हे आम्हाला स्पष्टपणे कळलं पाहिजे। आणि आमची मागणी आहे की हे जे आरक्षण आमचं प्रभाग क्रमांक 30 आहे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलाव झालेला पाहिजे नाही। ह्याच्यामध्ये संविधानाची आणि त्याची हत्या केली असं आम्हाला ठामपणे सांगायचं आहे। हा, उमेदवारी डिक्लेअर झाली, हाऊस टू हाऊस फिरतात ते 4-8 दिवस ते कष्ट करतात ते, आणि अचानक तुम्ही बदल केला तर केला, तुम्ही आम्हाला कळवायचं होतं ना। आरक्षणच्या वेळेस तुम्ही 8 दिवस 15 दिवस महिनाभर सांगताय की 11 तारखेला सोडत आहे। सोडत ही कुणाकडनं आली? वरनं आलेली आहे। आणि त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही त्याच्या हे केलेलं आहे, ट्रेनिंग घेतलेलं आहे। मग त्या दिवशी तुमच्या लक्षात आली नाही का चूक? आणि तुम्हाला 13 चिठ्ठ्या टाकायच्या तर तुम्ही 11च का टाकल्या? ही चूक तुमची आहे का आमची आहे? म्हणजे तुम्ही आमच्यावर अन्याय करताय का, आमच्या उमेदवारांवरती, कार्यकर्त्यांवरती? का नाही चूक आहे? 1.25 बार डिक्लेअर होतं, बारवर होत नाही करून। आणि आमचं असं म्हणणं आहे, आम्ही ओबीसी जायचं तर कुठं जायचंय? हे हमेशा लेडीज करताय। जेंट्सनी कुठं जाऊन काय करायचं तो आपण सांगा। आणि माझं असंच म्हणणं आहे, आता आम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस होतं, मी गव्हर्नमेंट सर्व्हिस सोडून आज जे माझं मी कार्यकर्ता आहे, आज तरी पण 20 वर्ष झालेलं आहे। 20 वर्ष झाल्यानंतर आता ओबीसी जो आहे ना, पुरुष ते झालेलं आहे। पण का तुम्ही परस्पर करताय? हा, तुम्ही करा, तुम्ही चेंज, मगर तुम्ही कळवा ना आम्ही चेंज करताय। चेंज बिन नाही, कुणाला कळू नाही, काय नाही, डायरेक्ट पेपरमध्ये डिक्लेअर करताय। प्रभाग क्रमांक 30 आणि प्रभाग क्रमांक 19 यातलं आरक्षण बदललं। तर पहिलं जे आरक्षण म्हणजे 11 तारखेला जे आरक्षण सोडत झाली, त्या दिवशी जे आरक्षण या ठिकाणी होतं तेच आरक्षण कायम ठेवा अशी मागणी या ठिकाणी सगळ्या या संतप्त नागरिकांकडून किंवा इच्छुकांकडून व्यक्त केली जाते आहे। आता राज्य निवडणूक आयोग याबद्दल काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी इच्छुकांकडून आरोप केला जातोय की राज्य निवडणूक आयोगावरती दबाव आहे। कॅमेरामॅन शैलेश जाधव सह एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.